From the following information, find out the claim under loss of profit policy. Sales in 2016, 15 lakhs. Sales in 2017, 18 lakh. Sales in 2018, 21 lakh 60,000. And sales in 2019, 25 lakh 92,000. आपल्याला एवढे सेल दिले, प्रत्येक वर्षाचे सेल दिले आणि प्रत्येक वर्षी सेल काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे यामधून आपल्याला काय दिसतं, बिझनेस ट्रेंड जो आहे तो कसा आहे, इन्क्रीज आहे. पण तो किती पर्सेंट इन्क्रीज आहे तो आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचा आहे. म्हणून आपल्याला काय केले, त्यांनी हे प्रत्येक वर्षाची सेल दिली. त्यानंतर पुढे दिला नेट प्रॉफिट 2019, म्हणजे प्रिव्हियस इयरचा नेट प्रॉफिट दिला 1,50,000. इन्शुअर स्कॅनिंग चार्जेस दिले 1,09,200 अँड डेट ऑफ फायर दिली 1 जानेवारी 2020. 1 जानेवारी 2020 ला जे आहे ते आग लागली. पिरियड ऑफ डिसलोकेशन पिरियड दिला 3 मंथ आणि इंडिमिनिटी पिरियड दिला 9 मंथ. मग विच एव्हर इज लेस, डिसलोकेशन पिरियड 3 महिन्याचा आहे तोच आपण गृहीत धरणार आहोत. मग त्यामध्ये जे आहेत आपल्याला त्यांनी सेल दिले डिसलोकेशन पिरियडचे आणि करस्पॉन्डिंग पिरियडचे. मग 1 जानेवारी 2019 टू 31 मार्च 2019, म्हणजे आग लागली 1 जानेवारीला आणि बिझनेस जो आहे तो 3 महिने बंद राहिला. म्हणजे प्रिव्हियस इयर 19 जे आहे ते प्रिव्हियस इयर आहे आणि 2020 जे आहे ते करंट इयर आहे. म्हणजे 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत जे आहे बिझनेस बंद राहिला, तो आहे डिसलोकेशन पिरियड. म्हणजे हा जो पिरियड आहे हा डिसलोकेशन पिरियड आहे. हा डिसलोकेशन पिरियड आहे 3 महिन्याचा. त्याच्यामध्ये 1,77,600 काय झाले डिसलोकेशन पिरियडचे सेल्स आणि हा जो करस्पॉन्डिंग पिरियड आहे तो 6,48,000. इंडिमिनिटी पिरियड जो आहे त्यांनी डिसलोकेशन पिरियड याचा आपण जो कमी आहे तो गृहीत धरतो, म्हणजे 3 महिन्याचा सेल आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि पुढे आपल्याला पॉलिसी अमाऊंट दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, अगोदर जे आहेत बिझनेस ट्रेंड जो आहे, बिझनेसचा ट्रेंड जो आहे इन्क्रीज ट्रेंड तो किती पर्सेंट आहे, म्हणजे आपल्याला पुढे शॉर्ट सेल्स मध्ये तेवढा ट्रेंड जो आहे तर तो इन्क्रीज करता येईल. मग फर्स्ट जे आहेत, फर्स्ट आपण 2016 ला बघूया. 2006, मग 2016 ला काय सेल किती होता तुमचा, 2016 ला सेल होता 15 लाख रुपीज आणि इन्क्रीज किती झाला मग नंतर पुढच्या वर्षी तो 17 ला, 15 लाख रुपये 16 ला होता सेल्स आणि त्या वर्षी जो आहे तो 17 ला झाला 18 लाख, म्हणजे कितीने वाढला तो 3 लाख, 3 लाख रुपयाने तो वाढला. म्हणजेच किती 20%. हे 3 लाख कसे आले ते पाहायचे असेल तर इथे तुम्ही लिहा 18 लाख मायनस 15, म्हणजे पुढच्या वर्षी जे आहेत सेल वाढले 3 लाखांनी, म्हणजे बिझनेस ट्रेंड जो आहे तो वाढताय, 3 लाखांनी वाढले 16 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट 17 ला तुमचा सेल किती होता, 18 लाख रुपये होता, 18 लाख रुपये. 19 ला जो आहे तो किती झाला 21,60, म्हणजे 3,60,000 रुपये तो वाढला. किती पर्सेंट आलं, 18,36, म्हणजे 20%. पुन्हा 20%. पुढे नेक्स्ट पुढचा सेल किती आहे तुमचा 21,60,000, 21,60,000. आणि किती वाढला 19 ला किती झाला तो 21,60,000, 25,92,000 मधून 21,60,000 वजा करा,
4,32,000. 4,32,000. म्हणजे किती पर्सेंट? 20%. 20%. 19 तर आपलं प्रिव्हियस इयर आहे, याचा अर्थ त्या वर्षी किती वाढला असेल? 20%. प्रत्येक वर्षी आपला बिझनेस जो आहे तो किती पर्सेंटने सेल वाढतो? 20%. म्हणजेच बिझनेसचा ट्रेंड जो आहे तो कसा आहे? इन्क्रीज आहे. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी जो आहे तो बिझनेस जो आहे दरवर्षी सेल जो आहे तो 20% वाढतो आहे. म्हणजे इन्क्रीज ट्रेंड. इन्क्रीज ट्रेंड 20%. मग आता चला शॉर्ट सेल जो आहे, शॉर्ट सेल्स आपण करूया. फर्स्ट शॉर्ट सेल्स. आता आपल्याला शॉर्ट सेल्स मध्ये काय केलंय? डिसलोकेशन पिरियड आपल्याला दिलाय. किती दिलाय डिसलोकेशन पिरियड? 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन किंवा सेल्स फॉर म्हणा. सेल्स फॉर डिसलोकेशन पिरियड. आपलं डिसलोकेशन पिरियड आहे 1 जानेवारी 2020 ला आग लागली अप टू 31 मार्च 2020. सॉरी, अगोदर काय करतो आपण? करस्पॉन्डिंग पिरियड घेतो. तुम्ही बोलत नाही अजिबात, मी चुकीचं सांगत असेल तरी. अगोदर जे आहे आपण काय करतो? करस्पॉन्डिंग पिरियडचा घेतो आणि त्यानंतर डिसलोकेशन पिरियडचा घेतो. करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये जे आहे बिझनेसचा ट्रेंड तो काय आहे, कसा आहे? इन्क्रीज आहे. फर्स्ट जे आहे सेल्स फॉर करस्पॉन्डिंग पिरियड. करस्पॉन्डिंग पिरियड. करस्पॉन्डिंग पिरियड जो आहे 1 जानेवारी 2019 अप टू 31 मार्च 2019. हा करस्पॉन्डिंग पिरियड आहे. या करस्पॉन्डिंग पिरियड मधला सेल तुम्हाला किती दिलाय? इथे दिलाय बघा, 1 जानेवारी 19 म्हणजे 6,48,000 तुम्हाला दिला. 6,48,000. इथे घ्यायचं 6,48,000. मग आता बिझनेसचा ट्रेंड जो आहे तो इन्क्रीज आहे. ऍड 20% इन्क्रीज ट्रेंड. इन्क्रीज ट्रेंड. मग आता 6,48,000च्या 20% वाढला. किती वाढला मग? करा 6,48,000 गुणिले 20 भागिले 100. 1,29,600. 1,29,600. म्हणजे आपला एक्सपेक्टेड सेल जो आहे, एक्सपेक्टेड सेल्स तो किती आहे? 7,77,600. 7,77,600. लेस आता डिसलोकेशन पिरियड असेल. लेस सेल्स फॉर डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन पिरियड आहे 1 जानेवारी 2020 अप टू 31 मार्च 2020. आणि तो किती दिला आपल्याला? 1,77,600. म्हणजे आपला शॉर्ट सेल्स किती आहेत? 6 लाख. 6 लाख रुपीज. आता शॉर्ट सेल आला 6 लाख रुपये. नेक्स्ट आता ग्रॉस प्रॉफिट रेट. सेकंड स्टेप, ग्रॉस प्रॉफिट रेट
इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस insured standing charges divided by sales for previous year multiplied by 100. मग आता आपल्याला नेट प्रॉफिट आणि इन्शुअर स्टँडिंग चार्जेस किती दिले? नेट प्रॉफिट दिला 1,50,000 आणि इन्शुअर स्टँडिंग दिला 1,09,200. 1,50,000 आणि प्लस 1,09,200 डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर सेल. 2019 सेल किती आहे? सेल्स इंटू 25,92,000. 25,92,000 25,92,000 गुणिले 100. मग किती आला आपला पर्सेंटेज? 10%. 10%. नेक्स्ट थर्ड, लॉस ऑफ प्रॉफिट is equal to short sales multiply gross profit rate. ग्रॉस प्रॉफिट रेट जो आहे तो आपला 10% आहे. शॉर्ट सेल्स किती आलाय? 6 6 लाख. लाख. 6 लाखच्या 10% किती? 60,000. 60,000. 60,000. 60,000 लॉस ऑफ प्रॉफिट आहे. मग आपल्याला पॉलिसी अमाऊंट दिली 7,50,000 पॉलिसी अमाऊंट आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट जे आहे पुढे काय करायचंय? एव्हरेज क्लॉज. अगोदर जे आहे ते इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जो आहे तो इन्शुरन्स कव्हर रिक्वायर किती आहे तो बघा. इन्शुरन्स कव्हर रिक्वायरची अमाऊंट. मग फर्स्टली जे आहेत इन्शुरन्स कव्हर रिक्वायर नंबर 4 पॉलिसी अमाऊंट आपल्याला दिली 7 लाख. नंबर 4 पॉलिसी अमाऊंट रुपीज 7,50,000. Insurance covered required. Insurance covered required. Insurance covered required is equal to sales for 12-month ending. 12-month ending. किती आहे 12-month ending सेल्स आपले? 1 जानेवारीला आग लागली आणि दरवर्षी त्यांचं फायनान्शियल इयर जे आहे ते कधी क्लोज होतं? 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला. म्हणजे आपला 2019चा जो सेल आहे किती आहे? 25,92,000. 25,92,000 त्याच्या 10%. सर इनक्रीज ट्रेंड. हा इनक्रीज ट्रेंड प्लस 20% इनक्रीज करा. तर 25,92,000चा 20% जो इनक्रीज ट्रेंड जो आहे तो ऍड करा त्याच्यामध्ये. किती आला मग? 25,92,000 प्लस 5,18,400. 5,18,400. 10%. किती झाले ते? 31,10,400. 31,10,400च्या 10%. ते किती आले? 3,11,040. बरोबर? हो.
म्हणजे इन्शुरन्स कव्हर रिक्वायरचे अमाऊंट आता पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. पॉलिसी अमाऊंट जे आहे ते जास्त आहेत आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जे आहे ते अमाऊंट कमी आहे. मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचे अमाऊंट जर जास्त असेल पॉलिसी अमाऊंट पेक्षा तर त्यावेळेस काय असतो? ऍव्हरेज क्लॉज असतो. इथे मुळातच इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचे अमाऊंट कमी आहे पॉलिसी अमाऊंट पेक्षा, म्हणजे आपला जेवढी क्लेम असेल लॉस ऑफ प्रॉफिट जेवढा असेल तर तेवढाचे तेवढा क्लेम आपल्याला काय होईल? मंजूर होईल. म्हणून इथे जे आहेत नेट क्लेम इज इक्वल टू किती आहे आपला टोटल क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट ₹60,000. म्हणजे जेवढाचे जेवढा आहे पूर्णचे पूर्ण अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी क्लेम दाखल करता येईल. इथे नेट क्लेम ₹60,000 अमाऊंट टू बी क्लेम ₹60,000. अशा पद्धतीने जे आहेत तर हे इन्शुरन्स कव्हर रिक्वायरचे अमाऊंट आणि पॉलिसी अमाऊंट यांच्यातला डिफरन्स बघायचा. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर जास्त असेल तर त्या ठिकाणी जे आहेत ऍव्हरेज क्लॉज असतो आणि कमी असेल तर आहे तोच जेवढा क्लेम असेल क्रॉस क्लेम तोच तुमचा नेट क्लेम असतो.